नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना मंडळी? आता आजच्या दुपारचा 1-1:30 वाजलाय आणि आज व्हिडिओला सुरुवात आता केलंय. सकाळी गाडी आली, माल खाली केला, त्यानंतर कंपनीला पण आपण माल टाकला, पण ते काय आपल्याला व्हिडिओ बनवता नाही आला. त्याच्यामुळे हे बघा आजच्या आपल्या दुकानावर काय आलेलं आहे. टमाटर आहे, काकडी, कारलं, इकडे पापडी, इकडे गाजर, त्यानंतर वांगी, चवळी, दुधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षीची सगळ्यात पहिल्याच सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा दुकानावर आलं आहे ते म्हणजे कंटोळी. फक्त ही हायब्रिड आहेत जी शेतामध्ये लागवड करून काढलेली आहेत. अजून छोटी साईज जी येईल, जी जंगलामधून भेटेल आपल्याला डोंगराळ भागातून, ती पण आपण आणू. पण आज पहिल्यांदा आपल्या दुकानावर आलेली आहे ही कंटोळी. फक्त याची साईज मोठी आहे, पण आज पहिल्यांदा आणलेली आहे आपल्या दुकानावर. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा. पावसाळा आहे तरी पण आपल्याकडे मुळे बघा किती छान मुळे आहेत. एकदम साफ सुथरे मुळे आहेत. तर मुळे पण आहेत. त्यानंतर ही तांदूळ भाजी पण आहे आपल्याकडे. इकडे आहेत कोबी, लसूण, रताळू आणि या साईडचं दाखवतो तुम्हाला बघा. फ्लावर, वटाणे, बीट, शेवगा, पडवल, शिमला मिरची, फरसबी आणि तेंडली बघा. तेंडली एकदम छोट्या साईज मध्ये खूप छान आहे. जाड साईज मध्ये पण असते. गवार, भेंडी, इकडे गलके, मक्के, अद्रक, ही एक साधी मिरची असते ज्वेलरी ती, लिंबू. आणि इकडे आज आपले बटाटे पूर्ण संपलेले आहेत, टाकायचे आहेत. साफ केलेले बटाटे आहेत ते टाकायचे आहेत, अजून टाकले नाही. कांदे पण अजून काय साफ केलेले आहेत. 2 कॅरेट आपल्याकडे साफ केलेले आहेत, ते इथे टाकायला लागतील. इकडे नारळ बघा, आपल्याकडे नारळ आलेले. साईज बघा नारळाची. एक नारळ तुम्हाला दाखवतो, 800 ग्रॅमचा नारळ आहे. हा बघा एक नारळ जो आहे तो साधारणतः 800 ग्रॅमचा आहे. आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये उलट दिसेल, पण हा 800 ग्रॅमचा नारळाच्या साईज वर तुम्ही बघू शकता. त्यानंतर एक अर्धा किलोचे पण आहेत, ही साईज छोटी साईज. हे नारळ पण आपल्याकडे आलेले आहेत मंडळी. आता संध्याकाळ झालंय आणि योगायोग असा का आपली भेट झाली ती म्हणजे आपले मेडिकल ऍडवायझर जे आहेत त्यांच्यासोबत. तर त्यांच्यासोबत मी एका ठिकाणी चाललोय. तर जाता जाता ते आपल्याला सांगणार आहेत मेडिक्लेम म्हणजे काय आणि त्याचा फायदा काय. तर ते सांगणार आहेत. आपण बघूया त्यांच्या तोंडून त्यांचं म्हणणं काय आहे मेडिक्लेमच्या बद्दल. बोला साहेब, तुम्ही काय म्हणता? नमस्कार मित्रांनो, अभिनंदन तुम्हाला. मेडिक्लेम इन्शुरन्स जो आहे हा फार सिंपल कॉन्सेप्ट आहे. ह्याला सगळ्यांनी फारच किचकट बनवून टाकलेलं आहे. सोपे भाषेत सांगायचं म्हणजे हे एका प्रकारे बीसी आहे. जे लेडीज लोक बीसी करतात, 5,000, 10,000, 2,000 जे लावतात, की सगळे मिळून एकत्र दर महिन्याला रेग्युलर बीसी भरतात. ज्या वेळेस ज्याचा नंबर लागेल त्यावेळेस त्यांना बीसी भेटते. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नसतो, तरी सुद्धा लोक करतात. का? कारण की वेळेवरती ते पैसे उपयोगाला येतात. ज्या वेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस ते पैसे आपल्याला भेटतात. अशाच प्रकारे हेल्थ इन्शुरन्स पण असतं. एक किरकोळ रक्कम आपण भरतो आणि ह्या टीम मध्ये आपण जुडतो. जेवढे पण जणांनी मेडिक्लेम इन्शुरन्स घेतलेला आहे ह्यांचं सगळ्यांचं जो फंड्स आहे तो एके ठिकाणी सेव्ह होतो. आणि जेव्हा ज्याला कोणाला गरज पडेल त्याला ते हेल्थ इन्शुरन्स मध्ये हॉस्पिटलचे बिल देण्यासाठी मदत होते. म्हणून सगळ्यांनी हेल्थ इन्शुरन्स नक्कीच काढावं. बघा मंडळी, आपल्याला त्यांनी चांगलंच मार्गदर्शन एक छोट्या शब्दांमध्ये केलेलं आहे. तर जर तुम्ही कोणी मेडिक्लेम नसेल घेतले असेल तर मेडिक्लेम नक्की घ्या. न जर तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल तर साहेबांचा नंबर सांगतो. साहेब, तुमचा नंबर सांगू शकता का? माझं नाव लक्ष्मीकांत पुणेकर आहे. गेल्या 9-10 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 7757065657. मला संपर्क करा. तुमचे एक्झिस्टिंग कुठल्या पॉलिसीज असतील त्याच्यावरती सुद्धा जर तुम्हाला सर्व्हिस किंवा हेल्प हवी असेल तर आम्ही नेहमी उपलब्ध आहोत. वर्किंग अवर्स मॉर्निंग 8:30 AM पासून इव्हनिंग 11:30 PM पर्यंत आम्ही उपलब्ध असतो. बघा मंडळी, जर तुम्ही मेडिक्लेम घेतले असेल तरी ठीक आहे. जर त्या बाबतीत तुम्हाला कुठली अडचण असेल तर ते पण साहेबांशी तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून चर्चा करू शकता. किंवा ज्याला गरज असेल त्याला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करून साहेबांचा नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मंडळी. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आनंदात राहा. आमचे व्हिडिओ बघत राहा.